राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी ही बघू शकता, ही आहे टाकळीची भाजी. ही भाजी पावसाळ्यात मिळणारी एक अत्यंत औषधी रानभाजी आहे, जी आयुर्वेदामध्ये ना चक्रीमर्द म्हणून ओळखली जाते. भाजी प्रामुख्याने वात आणि कफ दोष कमी करते, त्वचा रोग, खाज, खरूज, इसब दूर करते आणि पचनशक्ती सुधारून पोटातील कृमी नष्ट करण्यास मदत करते ही भाजी. तर या टाकळ्याच्या भाजीचे ना प्रमुख आयुर्वेदातील फायदे, मुख्य फायदे सांगतो मी तुम्हाला. आता ही भाजी त्वचा रोगनाशक म्हणून का ओळखली जाते? टाकळ्याच्या भाजीचे 3 पाने खाल्ल्याने किंवा पानाचा रस अंगाला लावल्याने ना त्वचेची खाज, गचकरणं, इसब, खरूज आणि सोरायसिस यासारख्या आजारामध्ये ना खूप आराम मिळतो. ह्या भाजीमध्ये ना अँथीमिलेटिक घटक असल्याने पोटातील जंत नष्ट करण्यास मदत करते ही भाजी. आपल्या शरीरातील अतिरिक्त वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी टाकळीची गरम गुणाची भाजी उत्तम मानली जाते. यकृत आणि रक्तशुद्धी, टाकळ्याच्या बियाचा काढा आहे ना, यकृताच्या विकारावर आणि कावीळ मध्ये गुणकारी आहे. हे रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करते ही भाजी. आता या भाजीचे ना इतर फायदे आहे. ही भाजी पचायला हलकी असते. मंडळी, ह्या ज्या टाकळ्याच्या बिया असतात ना, याचा जर काढा घेतला तर आपलं जे लिव्हर असतं ना, कोणाकोणाचं लिव्हर खराब झालेलं असतं दारूमुळं, सिगरेटमुळं, तर ह्या बियाचा जर काढा तुम्ही घेतला ना, लिव्हर विकारावर अतिशय महत्त्वाचा हा काढा आहे ह्या भाजीच्या बियाचा. आणि कावीळमध्ये ना भरपूर गुणकारी आहे. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो ह्या बियाचा काढा. आता ही टाकळीची भाजी आहे ना, हिचे भरपूर आणखीन फायदे आहेत. ही भाजी पचायला हलकी असते. याचा रस मधातून घेतल्यास खोकला आणि दमा आणि जे श्वासाचे त्रास असतात ना, त्याच्यावर खूप फायद्याची भाजी असते ही. पाऊस येऊन गेला तर लगेच उतरली ती भरपूर अशी पा. हो, आता अवकाळी पाऊस चालू आहे ना हो मंडळी. अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि एक पाऊस पडला का लगेच 3 ते 4 दिवसात ही भाजी उतरते, बरोबर ना? हो, आणि भाजी उतरल्याच्या नंतर संधी वाया जाऊन नाही द्यायची बरं का. आणि भाग्यश्री, ह्या पावसाळ्यात आहे ना आपण सर्व रानभाज्याचा व्हिडिओ बनवू बरं का, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सर्व रानभाज्या कळून जातील. हो चालेल ना. भाजी थोडी लहान लहान आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं खुडून घेत होतं. मला एकटीला बराच वेळ लागन. तर मंडळी बघू शकता, इतक्या काय दाट प्रमाणामध्ये भाजी उतरलेली आहे ना. आणि सगळीकडे उतरती बरं काही पाऊस हो, पडल्याच्या सर्व दूर नंतर. असते ही भाजी. पाऊस पडला की ना सर्व दूर उगते ही भाजी. जिथं शेती नसती ना, जिथं पडीक जागा असती, तिथं असं काही आपण धान्य पेरीत नाही, तर अशा मोकळ्या ठिकाणीच अशी भाजी उतरती बरं का. सराट्याची, याला तारोट्याची म्हणते. तर भाजी अशी छोटी छोटी असतानाच बनवायची, नंतर कडू लागती. 2 पानावर उगून आली की बनवायला सुरुवात करायची. छोटी असतानाच ही भाजी छान लागती, मोठी झाली मग कडू लागते नाही का. हा, पावसाळ्यात भरपूर भाजी उगती बरं काही. जिथं जाता तिथं दिसन तुम्हाला. तर चला आपण अशी सगळी भाजी खुडून घेऊ अगोदर. आमच्याकडे आहे ना 4-5 दिवसापूर्वी ना गारपिटीचा पाऊस पडला होता. भाग्यश्री, भरपूर गारपीट झालती ना. हो, भरपूर झालती. आणि नुकसान पण भरपूर झालं. नुकसान पण झालं आणि सगळ्यांची धांदल उडून टाकली पावसाने. हो, वारं वादळ, भरपूर गारा. आता कालपासून आम्हाला परत आबळ यायला लागले. हो, परत पाऊस सांगितलाय. आज पण परत पाऊस पाऊस होईल बरं सांगितलं. का. असं गरमतय, भरपूर गरमतय. हो, तर ह्या पावसाळ्यामधली ना आपली पहिलीच रानभाजी, बरोबर ना. हो, पहिलीच रानभाजी म्हणायचं. आणि गेल्या वर्षी सुद्धा आपण टाकळ्याच्या भाजीपासूनच सुरुवात केली ती, कारण की एक पाऊस पडला ना, फक्त दुसऱ्या दिवशीची रानभाजी उगून येते ही टाकळीची भाजी. 2-3 दिवसाच्या नंतर आहे ना पाऊस पडला ना, नंतर दुसऱ्या भाज्या उगवायला सुरुवात होत असते. तर भाग्यश्री, पहिलाच पाऊस आहे आणि पहिलीच रानभाजी, मनसोक्त भाजी घेऊ. हा हो, मनसोक्त घ्यायची आता. हो, ते का आता गच्च ताटली भरली आपली. हो, आज भाग्यश्रीला आणलंय मस्त असं शेतात, घरापासून लांब आलोत. इथं कसं आहे, तणनाशक वगैरे फवारल्या नाही जात, इथं शेती केली नाही जात. त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये ना कर्ब भरपूर असतो, पोषक तत्व भरपूर असतात ह्या जमिनीमध्ये. त्याच्यामुळे आहे ना चक्क 2च दिवसात अशा रानभाज्या उगून येतात. घेतली का मनसोक्त भाजी मग भाग्यश्री? हो, ताट भरलंय आहो. ताट भरलंय ना आता. हो, तर चला आता बस करूया, जेव्हा आपलं मन होईल तेव्हा परत येऊया इथं, नाही का. बरं आहे ना. आणि काळजी नका करू मंडळी, आता तुमच्याकडं पाऊस पडन. आता अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. अजिबात काळजी नाही करायची. जेव्हा पाऊस पडन ना, 2-3 दिवस पाऊस पडून द्यायचा, लगेच घराबाहेर निघायचं, अशा रानभाज्याचा शोध घ्यायचा. तुम्हाला सर्व भाज्या नक्कीच सापडतील. भरपूर झाली हो. चला, ताट भरवून घेतली भाजी आपण, मस्त कवळी कवळीच आहे. तर चला चटपटीत अशी बनवू आपण. भरपूर अशी भाजी आणली
आणि ह्या भाजीसाठी आपण कांदा पण चिरून घेतला आहे, 2 मोठे मोठे कांदे चिरून घेतले. तर तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल ना तर टोमॅटो टाकलं तरी चालतं. आपण आता चूल पेटून घेऊ. भाजी कढईमध्ये टाकली, स्वच्छ धुवून घ्यायची. थोडीशी माती उडलेली आहे पावसाने त्याच्यावर. हे पावसाने माती उडली ना. हो, पाऊस पडला की भाजी लगेच माती उडते. पण आपल्याला किती अशा स्वादिष्ट भाज्या खायला भेटतात मग. मग काय. स्वच्छ भाजी धुवून घेतली आपण. कढई ठेवून घेऊ. मंडळी बघू शकता, आंब्याला आंबे भरपूर आले आहे यंदा. भरपूर म्हणजे भरपूर कैऱ्या आहेत यंदा आंब्याला. आपली कढई चांगली गरम झाली. आपण तेल टाकून घेऊ कढईमध्ये. तेल गरम झालंय चांगलं. एक चमचाभर जिरे टाकून घेऊ. जिरे चांगले तडतडलेत. चिरून घेतलेला कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला परतलाय. एक चमचाभर लाल तिखट टाकून घेतलंय. हिरवी मिरची पण छान लागती. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल ना तर हिरवी मिरची टाकली तरी चालेल. तिखट पण चांगलं परतलंय. धुवून घेतलेली भाजी टाकून घेऊ. जास्त अजिबात मसाले नाही त्या भाजीला. आणि मंडळी, पावसाळ्यातली ही पहिलीच रानभाजी आहे आपली. प्रत्येक व्यक्तीने कमेंट करायची आहे आपल्या रानभाजीसाठी. कुणी कुणी ही टाकळीची भाजी खाल्लेली आहे. तुम्हाला पावसाळ्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या आवडतात खायला, आणि पावसाळ्यात जेवढ्या रानभाज्या उगतात त्या भाज्या खायला आहे ना कोणाला आवडतात ना, नक्की कमेंट करून कळवा. पाऊस पडतो, सर्व रानभाज्या उगतात, त्या भाज्या कोणाला खायला आवडतात ना, नक्की कमेंट करून कळवा. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आपल्याला पाणी अजिबात नाही टाकायचं भाजीला. मिठाचंच पाणी सुटणार आहे. भाजी छान अशी शिजून निघेल ना. तुम्हाला जर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल ना तो पण घालू शकता. आपली छान अशी मस्त भाजी खाण्यासाठी तयार झाली. आपण कढई खाली उतरून घेऊ आता. लवकर शिजतात अशा भाज्या. हो, आणि कवळी असल्यामुळे पान किती थोडी झाली. आणि लवकर पण शिजली भाग्यश्री. कारण की पावसाळ्यातल्या ज्या सुरुवातीला रानभाज्या उगतात ना त्याच्यात पाणी असतं जास्त, त्या लगेच शिजतात. कढई खाली घेऊ उतरून आता. आपल्या भाजीची चव घ्यावं आता. हो, गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकर. मंडळी, या आठवणीने जेवायला मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही नक्की या बरं का जेवायला. आपली पहिलीच रानभाजी आहे पावसाळ्यातील. आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली. तर या जेवायला. जेव्हा पाऊस पडतो लगेच ही भाजी उगते. पण ही भाजी आपल्या शरीरासाठी इतकी काय गुणकारी आहे ना, ही टाकळीची भाजी आहे. तुमच्या शरीरात आहे ना वात, पित्त, कफ हे जर दोष असतील, आणि कुणाचं दारू पिऊन आहे ना लिव्हर खराब झालेलं असतं, त्या लिव्हरसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. आता भरपूर दादांनी कमेंट केल्या त्या, दादा दारू पिऊन लिव्हर खराब झालेलं आहे, नेमकं एखादी अशी आयुर्वेदिक भाजी सुचवा. तर मी त्यांना कमेंटद्वारे कळवलं होतं की पाऊस पडल्याच्या नंतर आता भरपूर ही टाकळीची भाजी उगन. हे आपल्या लिव्हरसाठी अतिशय महत्त्वाची भाजी आहे. तर चला आता भाग्यश्री, मी पोटभर जेवण करतो. हो, तुम्ही नंतर जेवशान सगळे. हा, बरं. आपल्या त्वचेसाठी पण या भाजीचा भरपूर उपयोग होतो. त्यासाठी आवर्जून ही भाजी खात जा. आता पाऊस पडला की नवीन नवीन भाजी भरपूर उगती मोकळ्या ठिकाणी.
तर चला, आजच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्त शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा बरं का. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.